हॅलो मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळचे 6-7 वाजलेत आणि आम्हाला बाहेर आउट ऑफ सिटीचं एक भाडं आलं होतं आणि आम्हाला दोघांना थोडं बाहेर जायचं होतं. सो आम्ही निघालो तिकडे आणि येतात काही मित्रांची भेट घेऊन यायचं आहे. सो चलो फिर शुरू करते इसी टॉपिक. भाडं म्हणजे ॲक्च्युली आम्हाला मित्राच्या घरी भेटायला जायचं होतं आणि ते वाडे बोलायचे पुढे त्याचं गाव आहे मित्राचं. आणि मी प्रदीपला कॉल केला होता रात्रीच की सकाळी 6 वाजता जायचं आहे. तर तो एअरपोर्टला होता आणि एअरपोर्टवरून तो माझ्याकडे आला आणि आम्ही सकाळी 6-6:30 वाजता आम्ही आता निघालो आहे वाघोली साईडला. सकाळी लवकर आम्ही आवरल्यामुळे आम्ही काही नाश्ता वगैरे केला नव्हता. दोघांनाही भूक लागल्या होत्या. नेहमीप्रमाणे वाघोलीमध्ये ट्रॅफिक आम्हाला सापडले. आम्ही पुढे जाऊन केसनान फाट्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन मग आम्ही निघालो वाडे बोलायला. जसं की मी म्हटलं की भूक लागली होती तर आम्ही एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो आणि सकाळी पोहे इडली डोसा काही भेटले नाही, त्याच्यामुळे आम्ही मटकी भेळ खाऊन आम्ही निघालोय. मित्राच्या घरी भेट झालेली आमची आणि मित्राला भेटून आम्ही परत निघालो आता पुणे साईडला. आमचं काम झालंय आणि आम्ही निघालोय आता विमाननगर साईडला. तिथं काही मित्रांना भेटून मग आम्ही निघणार आहे पिंपरीला. प्रदीप नाईट ड्रायव्हिंग करत होता आज आणि तो पहाटेपर्यंत त्यांनी काम केलं होतं आणि म्हणून आज त्याला थोडा आळस आलाय. तो जाऊन आराम करणार आहे. तर त्याला व्लॉगिंगसाठी एक कॅमेरा स्टँड घ्यायचं होतं गाडीमध्ये बसवायला. तर आम्ही इथून जाणार आहे विमाननगरला फर्स्ट आणि देन आम्ही जाणार आहे पिंपरीला. आमचे मित्र सखे पाहुणे भागवत बिराददार सर आहेत शास्त्री चौकामध्ये. त्यांना आम्हाला भेटून पुढे जायचंय. खूप दिवसानंतर आमची भागवत सरांची भेट झाली त्याच्यामुळे आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या, भेटलो, ज्यूस घेतला आणि सगळ्या गप्पा मारून झाल्यावर आम्ही निघालोय घराकडे परत. आणि आम्हाला जाता जाता पिंपरीला जायचं होतं आणि ट्रॅफिक ही अपेक्षितच होती कारण सकाळी 8-9 वाजले की संपला विषय. ट्रॅफिक असणारच रोडवर. पुण्यातल्या कुठल्याही रोडवर जावा तुम्हाला ट्रॅफिक सापडणार. आणि आम्ही आता फुल ट्रॅफिकमध्ये अडकलोय. फुल सिग्नल तुम्ही बघू शकता. त्या पुढच्या टेम्पोच्या पुढे सिग्नल आहे आणि पर्यंत लाईन आहेत अजून. आणि बहुतेक आम्हाला आमचा टाइम ठरवलेल्या वेळेपेक्षा आम्ही थोडं उशिरा पोहोचणार आहे कारण आम्हाला थोडं अजून बाहेर जायचंय तिकडचं काम झाल्यावर. बघूया आता काय होतंय. रोडच्या दुतर्फा झाडी बघून खूप भारी वाटतं आणि सावली तितकीच आहे. तर प्रत्येक सिटीमध्ये अशी जर झाडी लावली तर खरंच खूप छान होईल. आणि बघू शकता तुम्ही आता प्रदीपनी नाईट ड्युटी केली, रात्रभर त्याने ड्रायव्हिंग केली आणि त्याला झोप येते असं म्हणतो. तो आमचा जो पिंपरीला जायचा प्लॅन होता तो आम्ही कॅन्सल करतो आणि डायरेक्ट घरी जाऊन त्याला आराम करायचंय. आणि आम्ही निघालो आता घरी आणि आपण जो स्टँड घेणार होतो आपण त्या नंतर घेऊया. गॅस संपला होता त्याच्यामुळे आम्ही आता दापोडीची गॅस पंपावर गॅस गाडीमध्ये भरून आम्ही निघालोय आणि आम्ही पोहोचलोय भारतरत्न JRD टाटा उड्डाण पूल नाशिक फाटा येथे. आम्ही जवळपास आलोय घराच्या जवळ. प्रदीप जेवण करून आराम करणार आहे आणि मला पण थोडं बाहेर जायचंय. सो मी इथून जाणार आहे आणि तो 2 ते 4 आराम करून 4 वाजता परत त्याच्या ट्रिप चालू करणार आहे. तो चला तर मग भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग्स मध्ये प्रदीपच्या चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये नवीन सत्रात.